हाय हॅलो, मी स्नेहा देशपांडे. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा ब्लॉग आहे दिवाळी स्पेशल ब्लॉग, ज्याच्यामध्ये मी फराळ केलेला आहे. मग परत मी आमच्या घरची तयारी जी दिवाळीची आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. तर हा वेगवेगळ्या दिवशी शूट केलेला ब्लॉग आहे. तर मी जसे व्हिडिओज ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. परत आज आमच्या एक मंदिर आहे इथे, एकता मंदिर म्हणून, त्याच्यामध्ये दिवाळी मेला आहे. तिथे पण आज आम्ही संध्याकाळी जाणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर मग जाऊया. मी ही रांगोळी चॉकने आउटलाईन काढली आहे आणि आत रंग भरलेत. आणि ह्याचं खाली जे फ्लोरिंग आहे ना, ते खूप असं वर खाली असल्यामुळे मला ते एवढं नीट काढता नाही आलंय. आता मी करते कानवले म्हणजे करंजी असते. आम्ही सिकेपी आहोत तर ह्याला कानवला म्हणतो. ह्याचं फिलिंग म्हणजे खोबरं, गव्हाचं पीठ, खसखस, पिठी साखर अशी असते. आणि आउटर कवर ह्याचं असतं रव्याचं असतं. मी कलरफुल करायचं असतं मला, म्हणून मी ह्याच्यामध्ये फूड कलर टाकला आहे. आता आम्ही निघालो आहोत मंदिराकडे जायला, जिथे दिवाळी मेला इव्हेंट आहे आज. मोस्टली इकडे सगळी फेस्टिवल्स वीकेंड बघूनच केले जातात, कारण इथे दिवाळीची सुट्टी अशी नसते. आज सनसेटमुळे स्काय एवढं छान दिसतंय. एरिझोनाचे सनसेट जे आहेत ना, ते US मधल्या बेस्ट सनसेटमध्ये रँक केलं जातं. एवढं क्लिअर स्काय आणि असे कलर्स. मला इथे येऊन 1 वर्ष झालं आहे, तरी पण हा असा व्ह्यू मला बघायला नेहमी आवडतो. हमारे घर में ऐसे लक्ष्मी के ना अनेक लक्ष्मी जो हमारा
दिवाळी इंडिया पासून लांब सेलिब्रेट करण्यामध्ये तेवढी अशी मजा नाही आहे, पण इकडे फ्रेंड्स बरोबर सेलिब्रेट केलं. श्रीजाला पण जरा फेस्टिव्ह फील येण्यासाठी आम्ही इथे आलो आणि तिने पण खूप एन्जॉय केलं. आम्ही खूप लावायचो. फटाके आम्ही मंदिराच्याच कॅम्पसमध्ये लावले होते, कारण इथे परमिशन आहे. तुम्ही फटाके तुमचे घेऊ शकता किंवा इथे सेल करतात ते तुम्ही विकत घ्यायचे आणि मग तुम्ही इथे ते फटाके लावू शकता. मस्त ना श्रीजा. आता हे तुम्हाला लक्ष्मीपूजनची तयारी दाखवते मी. तर लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी असतं म्हणून श्रीजाला ॲटलिस्ट तेवढं तरी एक्सपिरियन्स करता आलं, कारण तिला तर फुल वीक स्कूल आहे. तर सकाळी पण ती स्कूलमध्ये जाऊन आता आली आहे आणि मला इकडे ती जरा हेल्प करते रांगोळीसाठी. तर मी पूजेची सगळी तयारी दुपारीच करून घेतली होती आणि आता फक्त रेडी होणार आणि मग पूजा करून घेणार. आता मी तुम्हाला दाखवते आमचं डेकोरेशन. तर इथे आम्ही अशी सिंपल लाइटिंग केलेली आहे आणि फक्त कंदील लावलेला आहे. कंदील चैतन्याने घरीच बनवलेला आहे, त्याच्यामध्ये खूप असं बारीक काम पण आहे, तुम्ही बघू शकता. हा कंदील मागच्या वर्षी चैतन्याने घरी बनवला होता, पण यावर्षी पण आम्ही विचार केला की सेमच कंटिन्यू करू, कारण की तो तसा पण अजूनही खूप छानच दिसतोय. तर असा होता माझा हा दिवाळीचा व्लॉग. तुम्हाला माझी तयारी, माझा फराळ, आमचे फोटोज, सगळं सेलिब्रेशन कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. पर्यंत बाय, टेक केअर.